नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जदार ते पैदार शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर आहे. कारण की आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. आणि आज त्याच अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती खालावली आहे. परंतु या दरम्यान आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. आणि त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे आणि कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल आणि त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं फडणवीस यांनी म्हटल्यानंतर म्हणल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तर नेमकं बावनकुळे काय आहेत म्हणाले आहेत, तर विशेष म्हणजे की ज्या 17 मागण्या आहेत त्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही बैठक घेऊ आणि या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील आणि या बैठकीला बच्चू कडू देखील यांची उपस्थिती असेल. आणि दिव्यांगाचे अनुदान देताना जे बजेटमध्ये आणावं लागेल त्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल आणि त्यामध्ये किती वाढ करायची ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील. आणि दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली असता मुख्यमंत्री म्हणाले की कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल आणि त्यानंतर त्यावर तोडगा काढू असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे. मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिकडे उपस्थित शेतकऱ्यांना विचारले की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का. त्यावर हे आम्ही सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून सरसकट कर्जमाफी व्हावी असं म्हटलं आहे आणि कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ असं असूनही यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे. मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत. यावर समाधान नाही, असं उपोषण मागे घेणार नाही असं यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तर एक नुकतीच आलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.